देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती। या काळामध्ये जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी तुरुंगवास भोगला आणि भूमिगत राहून कार्य केले अशा नागरिकांचा सन्मान शासनाच्या वतीने करण्यात आला। सत्कार समारंभाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडला। यावेळी अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनाच्या संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी शॉल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले। जिल्हा नियोजन सभागृहात हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला। भारतात 1975 ला देशामध्ये आणीबाणी लागली होती। त्यावेळी अनेक नागरिकांना तुरुंगवास भोगावा लागला होता। लोकशाहीचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत। अनेकांनी भूमिगत राहून कार्य केले। या सर्व सहभागी नागरिकांना शासनातर्फे मानधन देण्यात येतं। या आणीबाणीमध्ये सहभाग घेतलेल्या व्यक्तींप्रती सन्मान म्हणून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्मान करण्याचे निर्देश शासनाने दिले होते। त्या अनुषंगाने या स्वातंत्र्य सैनिक आणि नागरिकांचा सन्मान करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली।